निष्ठा, विचारसरणी या शब्दांना महाराष्ट्राच्या राजकीय डिक्शनरीमध्ये जणू स्थानच नाहीये. मला राजकीय पक्षांमध्ये 85% निष्ठावान माणसं दिसतात. त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडण्यासारखं तर काही राहिलेलं नाही आहे. त्यामुळे पाकिस्तान आता मोदींच्या चुकीच्या विदेश नीतीमुळे उदयाला आलेलं राष्ट्र झालं. 10 ठिकाणी तोंड मारून आलेल्या लोकांना उभं करायचं आहे, एक सच्च्या कार्यकर्त्याला उभं करण्याची. राज्यातल्या नेत्यांना इंटरेस्ट नाही आहे. तो इंटरेस्ट कोणाचा तरी वेगळ्या माणसाचा आहे. 140 कोटी जेव्हा लोकसंख्या असते आणि जमीन मर्यादित असते, तेव्हा लोकांच्या आकांक्षांना अशा दमनाने तुम्ही फार काळ दाबून तिच्यावर राज्य नाही करू शकत. महाराष्ट्र एवढा निर्बल आहे का की 4 माणसं त्याच्यावर भारी पडावी? जनता तुम्हाला निवडणार, तुम्ही जनतेला नाही निवडायचं. कोर्ट्स जर पॉवरफुल असते तर मोदी 19 नंतर सत्तेतच आले नसते. 12 वर्ष सत्ताधुंदता ज्यांनी केली त्या लोकांनी अखेर राम मंदिरामध्ये पण पैसे लुटलेत. आयडिओलॉजिकल वॉर जे आम्ही तुझ्या विरुद्ध जिंकलं होतं ते आता आम्ही हरलो असं वाटतं आमच्याच लोकांपायी. नमस्कार, मी प्रशांत कदम. 2014 ते 19 हा काळ महाराष्ट्राच्या राजकारणामधला अत्यंत वादळी काळ होता. 2024ची निवडणूक झाल्यानंतर कदाचित हे आता वादळ थांबलं आहे असं आपल्याला वाटलं होतं, पण 2 वर्षामध्येच पुन्हा एकदा शिवसेना फुटलेली आहे. निष्ठा, विचारसरणी या शब्दांना महाराष्ट्राच्या राजकीय डिक्शनरीमध्ये जणू स्थानच नाही आहे आणि सगळ्या राजकारणाबद्दल एकूणच सामान्य माणसांना उबग यावी अशा पद्धतीचं एक चित्र आपल्या आजूबाजूला दिसतंय. शिवसेनेमध्ये जे सध्या घडतं आहे त्याचे रोजचे अपडेट्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत आहेतच, पण या पलीकडे जाऊन या सगळ्याचा महाराष्ट्राच्या दृष्टीनं नेमका अर्थ काय, महाराष्ट्र धर्माच्या दृष्टीनं नेमका अर्थ काय आणि देशाच्या राजकारणावरती या सगळ्या घडामोडींचा नेमका कसा परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, ब्लॉगर आणि संवेदनशील लेखक राजू पर्डेकर सर आहेत. नमस्कार सर. म्हणजे मागे एकदा तुम्ही आपल्याच मुलाखतीमध्ये एकदा म्हणाला होतात की महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब ही 3 राज्य आहेत की जी कायम या देशामध्ये म्हणजे एक प्रकारे बंडाचा झेंडा हातात घेण्याचं काम या 3 राज्यांनी केलेलं आहे. योगायोग बघा की आत्ता जे 3 पक्ष फोडले जात आहेत, आम आदमी पक्ष पंजाबमध्ये फोडला गेला, तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना फोडली जाते. तर ज्या राज्यांमध्ये नाही, याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडण्यासारखं तर काही राहिलेलं नाही आहे. पण म्हणजे ज्या 3 राज्यांमध्ये या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची थोडीफार ताकद, वारसा शिल्लक होता, त्याच राज्यांना हे जास्त टार्गेट केलं जात आहे. असं नाही आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये पण ते प्रयत्न करतील. मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये हे घडतं आहे आणि दुर्दैवाने उद्धव ठाकरेंच्या बाबतीत दुसऱ्यांदा घडतं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणजे देशामध्ये कसं घडतं आहे बघा. मोदी शहांच्या जो पक्ष नाही त्याला आता गिरोह म्हणायला पाहिजे, जे चालवत आहेत टोळी, हां, तर ते ज्या पद्धतीने चालवत आहेत ते पाहता आत्ता परिस्थिती अशी आहे बघ की कुठच्याच पद्धतीने राजकीय संवेदनशीलता, लोकांबद्दलचं प्रेम आणि आस्था, जनतेच्या भावनांचा विचार आणि निष्ठांची किंमत आणि संविधानावरची श्रद्धा हे काहीही त्यांचं उरलेलं नाही आहे. म्हणून टोळी असं म्हटलं. मुख्य मुद्दा असा आहे की हे जे फुटत आहेत म्हणजे आत्ता ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या चिन्हावर, ममता बॅनर्जींच्या भाषणांच्या आणि त्यांच्या जवळच्या लोक, डेरेक ओब्रायन असो, महुआ मैत्र असो, त्यांच्या भाषणाच्या जोरावर इथे उद्धव ठाकरेंबरोबर एकदा पक्षफुटी झाल्यावर उरलेले लोक जे निष्ठावंत म्हणून उरले त्यांनी घेतले, त्यांनी तिकीटं दिली ती लोक बघ. म्हणजे संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे. त्यातले भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालले. त्यातला मुद्दा हा सगळ्यात मोठा म्हणजे 6च्या 6 जणांबद्दल मी म्हणेन. हे मुद्दा असा आहे की तुम्ही पक्ष फोडला, अमित शहांनी पक्ष फोडला एकदा कुठचाही, की दुसऱ्यांदा त्या पक्ष फोडल्याला संवैधानिक आणि न्यायिक आधारच नाही. हे तुम्ही सुप्रीम कोर्टात नेलं, ती केसच 4 वर्ष प्रलंबित ठेवली. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस
एवढे संघप्रणित विचारांनी भारलेले आहेत की ते काहीच करत नाहीत. म्हणजे संघाच्या एकचालुकानं देशात आणण्याकरता जे सगळे प्रयत्न त्याला हातभार लावतात. भारतीय संविधानाची घेतलेली त्यांनी शपथ याचा भंग करतात, म्हणजे ते देशद्रोह करतात. त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा त्याही परिस्थितीत त्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आपण जर एक घेतलं तर त्यांनी नवीन चिन्ह घेतलं, नवीन माणसं घेतली, ती निवडून आणली, त्यातली माणसं फोडली. तर आता लक्षात घ्या मूळ मुद्दा की कितीही उमेदवार बलवान असला तर तो अपक्ष राहिला असता ना. मग 50% मतं ही पक्षाची असतात, त्या चिन्हाची असतात. त्याचं काय त्याचा आणि दुसरं मी तुला सांगतो प्रशांत, मला स्वतःला राग आला याचं कारण सांगतो. अरे आम्ही 3-3, 4-4 तास यांच्यासाठी रांगेत उभं राहून मतदान केलं. काय गरमी होती तेव्हा. अनेकांची हीच भावना आहे. नाही नाही, गरमी एवढी होती तरी सुद्धा अँटी इन्कम्बन्सी, अँटी एस्टॅब्लिशमेंटसाठी ह्या विरोधी उमेदवारांना निवडून आणण्याकरता 4-4 तास प्रत्येक माणसाने घाम गाळलाय. यांच्या पूर्वजांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं आणि संविधान मिळावं रक्त गाळलंय. हे माणसं यांच्याबद्दल मी आता तोंडात आणणारा शब्द गिळतो. आणि 50 कोटी आणि 100 कोटी आणि 150 कोटीचा व्यवहार करतात. बरं, ते पैसे कुठून आलेत? हे जे पैसे आणले जात आहेत ते देश विकून आणतायत. जे त्यांना पैसे देत आहेत ना ते देश विकतायत क्रोनींना आपल्या हाताशी धरून. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत आहेत त्या देशद्रोहाच्या बरोबरीच्या आहेत. मला हा प्रश्न, मी तर गांधींना मानणारा माणूस आहे. कारण काल माझ्याबरोबर दीपक पवार होते का चर्चेत, तिथे ते म्हणले की यांना तुडवलेच पाहिजेत. तर माझं असं व्यक्तिगत मत मी असं म्हणणार नाही, पण माझं म्हणणं कार्यकर्त्यांनी कशाला बघायला पाहिजे त्यांच्याकडे, लोक का नाही बघणार. मी स्वतः 2.5 तास म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी सोहित मिश्रा बरोबर आम्ही लाईव्ह एपिसोड केला होता. मी तेव्हा त्या मतदान केंद्रावरची परिस्थिती आणि दमवणूक आणि आम्ही मतदान करूच नाही यासाठी केले गेलेले प्रयत्न हे सगळं सांगितलं होतं आणि वर्णन केलं होतं. या अत्यंत विपरीत परिस्थितीत ह्या अत्यंत योग्य लायक नसलेल्या माणसांना, ज्यांना मराठीत नालायक असा शब्द आहे, त्या लोकांना मत दिलं आणि त्यानंतर ते त्या मताचा सौदा करून 100 कोटी आणि 200 कोटी घेऊन पळून जातात. आणि वाय सुरक्षा पोलीस त्यांना देतात किंवा गृहमंत्री राज्याचे देतात. तेव्हा मूळ मुद्दा असा आहे की त्यांचं संविधानिक कर्तव्य म्हणजे पोलिसांनी सुद्धा संविधानिक कर्तव्य जर पार पाडायचं असेल त्यांची शपथ, तर त्यांना संरक्षण दिलं नाही पाहिजे. जनतेला हक्क आहे त्यांना जाब विचारण्याचा. जेव्हा कोर्ट ऑफ लॉ मध्ये त्यांना न्याय मिळत नाही जनतेला, हे बघा असं नाही की आज सुप्रीम कोर्टात गेले तिथे न्याय मिळत होता तरी सुद्धा तुम्ही काय बोलत नाहीये. तुम्ही या देशातला सर्वोच्च न्यायालय, या देशातली सगळी न्यायालय, सगळे जजेस, 4 सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस, निवडणूक आयुक्त, 2 निवडणूक आयुक्त झाले म्हणजे 6, 3-3, आणि राज्यातले सगळे अधिकारी यांना साष्टांग दंडवत घालून सगळ्या पक्षांनी समजावून झालेला आहे. यानंतरही लोकांच्या मताचा जर अमित शहा आदर करणार नसतील तर अमित शहांचे पैसे जे घेणारे लोक आहेत त्यांचा लोकांनी का आदर करावा. पण हे सगळं मग चाललंय नेमकं कशासाठी? म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं होतं की पहिल्यांदा जेव्हा पक्ष फुटला तेव्हा या बाजूनं असं सांगितलं जात होतं की 2019ला जे घडलं महाराष्ट्रामध्ये, एकत्रित लढलेले होतात तुम्ही आणि तरीसुद्धा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, त्याची आम्ही तुम्हाला शिक्षा दिली असं भाजपवाले सांगत होते. आता काय कारण होतं आणि हे देशभरात हा एक पॅटर्न का दिसतोय? म्हणजे तृणमूल, आप आणि नाही, आता ती मोदींचं जे वर्तन होतं ट्रम्प समोर, ती कधी एकदा मिटिंग संपते असं वर्तन होतं आत्ताचं. त्यांचा जो पाठीराखा नेत्यानं बीवी फादरलँड मदरलँड होता त्याची वळकटी हातात दिलेली आहे अमेरिकेने. इराण ही नवीन सुप्रीम पॉवर झालेली आहे आशियामधली. चीन पाकिस्तान बरोबर आहे, पाकिस्तानने त्याच्यावर गॅरेंटर म्हणून सही केलेली आहे ॲग्रीमेंट. त्यामुळे पाकिस्तान आता मोदींच्या चुकीच्या विदेश नीतीमुळे उदयाला आलेलं राष्ट्र झालं. चीन तिकडे पुढे आहेच आपल्या. इथे श्रीलंका सुद्धा नौसैनिकांना इराणच्या वाचवून राहिलं आणि आपण 10 नौसैनिक बळी गेले, त्याच्यावर आपलेच 3 गेले, त्याचं मोदी काय बोलू शकले नाही. आणि मला एक कळत नाही, हा गृहस्थ भारतातल्या प्रत्येक विरोधकाला चेपून काढतो आहे, सगळ्या संविधानिक संस्थांना दावणीला बांधून त्यांना तुरुंगात टाकतो आहे, त्यांना फोडतो आहे आणि लोकांना डोळे दाखवतो आहे. तिथे जे अत्यंत अशोभनीय भारतीय राज्याला, राष्ट्राला आणि संविधानाला, ते
ही एक्सलन्सी एक्सलन्सी एक्सलन्सी, ट्रम्पला एक्सलन्सी. अरे कुठचे एक्सलन्सी, मिस्टर प्रेसिडेंट म्हणतात त्यांना. आणि तो इंटरप्रिटर जो बाजूचा मनुष्य आहे तो मिस्टर प्रेसिडेंट म्हणत होता. म्हणजे त्याला जाण होती की आपले पंतप्रधान काय करतात ते. हे 10 वेळा माफी मागलेल्यांचे जे वारस आहेत ते परत एकदा एक्सलन्सीवर गेलेले आहेत. या ऐका, तर मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारची आंतरराष्ट्रीय भौगोलिक आर्थिक परिस्थितीच्या बळावर आत्ता भारतात दुष्काळाची परिस्थिती आहे, पाऊस आलेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर 1 वर्षात ह्या सरकारचा बोऱ्या वाजणार, मोदी आणि शहांच्या, त्यांच्याबरोबर त्यांच्या क्रोनींचा नाही वाजणार, कारण त्यांनी काही काळात परदेशात जाऊ शकतात. यांचा बोऱ्या वाजला की यांचं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणजे काय की सत्तेवरनं उतरल्यावर रिटायरमेंट किंवा पीसफुल अरेंजमेंट नाही त्यांना. कारण सत्तेत असताना या पद्धतीचा घनघोर देशद्रोह केलेला आहे त्यांनी. देश जवळपास काय देश विकलेला आहे. त्यामुळे त्याचे सगळे प्रश्न विचारणार लोक. 12 वर्षात तुम्ही प्रश्नांची उत्तरं नाकारलीत. तुम्ही निवडून आलात त्याचे प्रश्न विचारणार, कसे निवडून आलात, कुठून आलात, कुठची वोट्स मिळाली तुम्हाला. त्या प्रश्नांना सामोरं जाऊ शकत नाहीत, कारण त्याची उत्तरच नाही आहेत. कारण तू एकदा कॉपी करून पास झाला आणि चक्क कॉपी करून पहिलाच आलास, समजा फ्रॉड करून पहिला आलास, आणि आल्यावर तू पहिला आल्याचं अभिनंदन करायला पत्रकारांनी प्रश्न विचारला, पत्रकारांना तू उत्तर देतच नाही. पण कोणीही प्रश्न विचारला की काय रे बाळा, A² + B² = तर तू म्हणशील की हे काय आहे, बरोबर. तर तेव्हा कळेल त्यांना की हा खरा पहिला आलेला नाही. या सगळ्या गोष्टी ज्या पुढे वाढून ठेवलेल्या आहेत त्याच्यापासून वाचण्याकरता जे 24 साली बहुमत मिळालेलं नाही आहे ना, 240वर अडले. खरं 240ही मिळालेलं नाहीत. खरं इंडिया आघाडीला परकला प्रभाकरांचं कोट आहे, 316 जागा मिळाल्यात आणि इंडिया आघाडीचा पंतप्रधान बसायला पाहिजे होता. खुद्द मोदी वाराणसीमध्ये हरलेले आहेत अजय रावांसोबत. ते अरे इतकी इन्सिक्युरिटी आहे. हे का फोडतायत त्याचं कारण, श्याम रंगिलाला फॉर्म भरायला दिला नाही मोदींच्या विरोधात. काय करणार होता तो, हरवणार होता मोदींना. म्हणजे हरवूही शकतो असं त्यांना वाटत होतं, आपल्याला वाटो न वाटो. अजय रायनी हरवलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमी 71,000 मतं त्यांना जास्त होती, पण ते मधलं मतदानच थांबवून टाकलं, गणना, मतगणना. या पार्श्वभूमीवर जी असुरक्षितता आहे त्याचा इन्शुरन्स म्हणून ॲक्युम्युलेशन, जशी ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ, भस्मासूर बकासुरासारखं नाही का वेल्थ. इथे मुंबईत रिअल इस्टेटमध्ये नाही का सगळ्या रिअल इस्टेटच्या बिझनेसमॅनवर धाडी टाकतायत का, तर ती ताब्यात घ्यायची आहे, त्यांना मोनोपॉली करायची आहे. तसंच सगळीकडे करत आलेले आहेत ते. पोर्ट काही असो, तर 2 क्रोनीज, अजून 2 क्रोनीज त्यांचे लागलेले, 4 जण लागलेले आहेत, ते करत असतात. हे तर नाही तयार करतायत. नाही, पैसे, संपत्ती आणि सत्ता या दुष्टचक्रामध्ये ते आता पूर्णपणे स्वतःला गुंफून घेतलंय त्यांनी. आणि त्यांना असं वाटलं की इस्रायल अजरामर आहे आणि इराणचा 2 दिवसात चट्टामट्टा करणार आणि मग आपण आशियामध्ये मी आणि बीवी नेत्याने दोघे राज्य करणार. भारतात मोसादला घुसवलंय. IDFचे म्हणजे इस्रायल सेनेचे ज्या लोकांनी गाझामध्ये भीषण नरसंहार केला ते सैनिक हिमाचल आणि उत्तराखंडात पुनर्वसनासाठी त्यांना ठेवलेत. ते ड्रग पार्ट्या करतात, रेव पार्ट्या चालू आहेत, त्याचे व्हिडिओ आलेत, त्याच्यावर स्क्रोलने स्टोरी पण केली आहे. म्हणजे संपूर्णतः मानवाधिकारांचं हनन तर भारतात केलेलंच आहे, पण वॉर क्रिमिनल्स आहेत जगातले, त्यांच्याबरोबर ह्यांची नावं आहेत. त्यामुळे सत्ता गेली की सगळं उघडकीला येणार. ह्या भीतीने जास्तीत जास्त खासदार गोळा, जे बहुमतच नाही आहे ते जमा करून खूप. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी एका प्रोग्राममध्ये आज हिंदीमध्ये सांगितलं, मला हार्ट अटॅक येऊन मी बेडवर पडू शकतो असं मला कळलं की इन्शुरन्स घेण्यासारखं आहे. पण इन्शुरन्समुळे हार्ट अटॅक नाही ना थांबत. ही एक मानसिक भयाला एक कॅथार्सिस आहे. आणि खासदार फोडले म्हणजे काय रे, खासदार काय बिस्किटं नाही आहेत, ती अशी ॲक्च्युअल फोडू नाही शकत. जे खासदार आज फुटू शकतात ते उद्याही फुटू शकतात, परवाही फुटू शकतात. हे मुळामध्ये या मंचल्या लोकांना, भले त्या तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जींनी किंवा इथे उद्धव ठाकरेंनी तिकीटच का दिली, हा मला कधी कधी प्रश्न पडतो. मला असे खूप कार्यकर्ते म्हणजे इव्हन तृणमूल काँग्रेसचे माहिती आहेत, इव्हन आप पार्टीचे माहिती आहेत, आणि इथे यांचे पण माहिती आहे, जे फुटलेच नसते, मेले असते पण फुटले नसते. अशी माणसं नाही आहेत का? आज समाजवादी पार्टीचे आझम खान
एवढ्या केसेस केल्यात ना त्यांच्यावर, तरी ते आहेत ना आज समाजवादी पार्टीत. संजय राऊतांचं उदाहरण घे, नंतर आपले ते देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस, अशी 50 माणसं उभी करता येत नाहीत का यांना? पण यांना ते संजय दिना पाटील पाहिजेत, जे 10 पक्ष म्हणजे 10 ठिकाणी तोंड मारून आलेल्या लोकांना उभं करायचं आहे, एक सच्च्या कार्यकर्त्याला उभं करण्याची. मग ते हे पाहिजेत कोणते, भाऊसाहेब वागचौरे. तर आता राजा भाऊ आहेत, त्यांच्या बरोबर आहेत ना पहिल्यापासून, अरविंद सावंत आहेत पहिल्यापासून, ते राहिले ना, संजय राऊत आहेत, ते आहेत ना तिथे. तर ही जी माणसं, जशी 50 माणसं काढणं काय अवघड नव्हतं. ह्या पक्षांची पण ही चुकी आहे. आता लोकांची चुकी सांगतो. लोकांची चुकी आहे की लोकांना पहिली वाटलं की पक्षप्रमुख काय ते करतील, त्या पक्षाचे, मग ममता करेल, हे करेल. पहिले तर वाटलं की अमित शहा चाणक्य आहेत. नंतर आत्ता लक्षात येतं की ते म्हणजे एका राष्ट्रीय टोळीचे हिंदू म्हणवणाऱ्या टोळीचे हिंदू शकील आहेत. तर म्हणजे मला कधी कधी हे गंमत वाटते की स्टॅलिनचा राईट हँड होता, जसं मोदींचा राईट हँड शहा आहेत ना, तसं लवातिया बेरिया. बेरियाचं नाव खूप, म्हणजे सोव्हिएत युनियनमध्ये स्टॅलिनचं राज्य होतं तोपर्यंत बेरियाला लोक चळचळ कापायचे, आणि स्टॅलिनच्या रूममध्ये रात्री झोपल्यावर जाण्याची अनुमती फक्त बेरियाला होती. तो बेरिया इतका म्हणजे इतका कॉन्स्पिरेटर होता मोठा जनतेविरुद्धच, की तो कोणालाही चालता चालता उचलायचा. हां, तर शो मी अ मॅन, आय विल शो यू हिज क्राईम, असं त्याचं वाक्य आहे फेमस. तेच अमित शहाचं फेमस वाक्य आहे, जे ते बोलत नाहीत कारण त्यांना आर्टिक्युलेशन नाही आहे बेरियासारखं. तर या प्रकारचं वर्तन जे आहे ते लोकशाही विरोधी आहेच, पण मानव विरोधी पण आहे. कारण लोक आपल्या ॲस्पिरेशन्स आणि आपल्या विचारसरणी, आपला लोकभावना, या सगळ्याचा विचार करून एका माणसाला मत देतात, त्या पक्षाला देतात. भाऊसाहेब वागचौरे ह्या माणसाला तू बघितलंयस कधी? ते झोपेत आहेत असं वाटतं. वाईट माणूस नाही, अतिशय चांगले माणूस आहेत ते. माणूस कोणीच वाईट नसतो रे, परिस्थिती वाईट असते. तर ते जर एका विशिष्ट पक्षाच्या तिकिटावर उभे नाहीत, शिवसेना नावाच्या, तर ते कधीच निवडून आले नसते. ते आल्यावर फोडलं, कारण त्यांनी एकदा आता त्याच्यानंतर कधीच निवडून आले नाही तरी चालतील एवढे पैसे मिळाले, असं जे पसरलंय बाजारात. लोकांना तेच कारण आता खरं नाही का वाटावं, कारण सुप्रीम कोर्टापासून ते निवडणूक आयोगापर्यंत भ्रष्ट नसेल तर का बरं पक्षपात करेल, लेवल प्लेइंग फील्ड का नाही ठेवणार? त्यामुळे आता ही चौकडी जी आहे, मोदी, शहा, त्यांचे क्रोनी आणि भारतीय जनता, यातला थेट सामना झालेला आहे. आता कोर्ट्स, निवडणूक आयोग वगैरे या गोष्टीमध्ये लोकांना मदत करण्याकरता किंवा फॅसिलिटेट करण्याकरता उभ्या नसून, लोकांना आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह किंवा आपल्या लोकभावना व्यक्त करण्याकरता, मज्जाव करण्याकरता भिंती म्हणून उभ्या राहिल्या. पण लोकांना आता हा सामना आपल्याला खेळायचा आहे याची जाणीव झालेली आहे का मुळात? कारण काय झालंय, म्हणजे आपण लोक नाही आहोत का? आपण कोणी स्पेशल आहोत का? कारण आपल्याला वाटत असेल, तुला मला वाटत असेल, तर लोकांना वाटतंय. कारण मी ना एक साधं आहे प्रशांत, माझा एक सोपा ताळा आहे. लोकांना हे वाटतंय की नाही, मी कसं ठरवतो? मला वाटलं की मला वाटतं की लोकांना वाटतंय, कारण मी सामान्य माणूस आहे, मी असामान्य माणूस आहे, अशी जी भावना हल्ली RSS BJPच्या सर्व लोकांमध्ये आलेली आहे, ती माझ्यामध्ये कधीच येणार नाही किंवा तुझ्यामध्ये कधीच येणार नाही. त्यामुळे आपल्याला वाटलं की ते लोकांना वाटतच आहे, हे समजलंच पाहिजे आपल्याला. कारण वातावरण असं तयार केलं जाते आपल्या आजूबाजूला की हे मी जसं मगाशी म्हटलं इंट्रोडक्शनमध्ये की निष्ठा, विचारसरणी याला काही किंमत नाही. म्हणजे आजकाल याच्यावरती जो विश्वास ठेवेल तो जणू मूर्ख आहे या सगळ्या गर्दीमध्ये, आणि त्याचं काही भलं होतच नाही आहे जणू, अशी जी काही एक आजूबाजूला परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळं लोकांना राजकारणाबद्दल थोडीशी एक तटस्थता निर्माण होतीये का काय? म्हणजे त्याचा मागचा मला राजकीय पक्षांमध्ये 85% निष्ठावान माणसं दिसतात. मी काँग्रेसमध्ये बघतो 85%. तुला जे छोटे जो समूह किंवा पुंजका जो आहे, जो भ्रष्ट सरंजामदार फुटलेला आहे, ते 5% पण नाही आहेत रे, जे लाठी खातात. आज काल राहुल गांधींचं परवा भाषण होतं कोट्यामध्ये. तिथे असंख्य NSUI
युथ काँग्रेसची मुलं होती, होते. तरुण मुलं, अख्ख्या देशभर काँग्रेसच्या यंग टर्क्सनी, तरुण मुलांनी, काँग्रेसचे राहुल गांधी ज्यांना बब्बर शेर म्हणतात, त्या इंडियन युथ काँग्रेस आणि NSCOIची मुलं देशभर आंदोलन करतायत नीट परीक्षा आणि इतर परीक्षांसाठी. तर ते त्यांच्यावर वॉटर कॅनॉन पासून सगळं, ते लाडके आंदोलक नाही आहे, ते सरकारचे लाडके आंदोलकांचे वेगळं, पण त्यांच्यावर वॉटर कॅनॉन पासून सगळ्याचा मारा होतोय. ते उभे राहत आहेत, परत पडतात, परत उभे राहतात. शेतकरी आंदोलनाच्या वेळेला असंख्य शेतकऱ्यांनी म्हणजे बलिदान पण देऊन सुद्धा आणि मार खाल्ला, सगळं केलं, आपल्या मागण्या मान्य कर उभे राहिले. ह्या निष्ठा नाही तर काय आहे? शाहीनबागमध्ये मुस्लिम स्त्रियांची जी स्टोरी, आत्ता बुशरा फहाद खाननं त्याच्यावर डॉक्युमेंटरी केली आहे, 26 मिनिटाची डॉक्युमेंटरी बघ ती. तर त्या ज्या विधवा झालेल्या स्त्रिया आहेत 2020च्या रॉयट्समध्ये, त्याच्या शाहीनबागचं त्याच्या आंदोलन आहे, त्या सगळ्यामध्ये जे ठाण मांडून बसले आहेत. आणि तुला सांगतो की रुपेश कुमार जेलमध्ये आहे, उमर खलीद जेलमध्ये आहे, असंख्य माणसं जेलमध्ये आहेत, किंवा अगोदर गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, तेलतुंबडे, डॉक्टर तेलतुंबडे, थोर विचारवंत, नंतर गेले ते स्टॅन स्वामी, हे सगळी माणसं काही निष्ठा नव्हती किंवा न्यूज क्लिकचे फाउंडर आणि हे जे आत्ता त्यांना निर्दोष सोडले ईडीच्या कचाट्यात, ते एकमेव पत्रकार आहेत जे आणीबाणीतही तुरुंगात होते आणि आताही तुरुंगात गेले आणि त्यातून बाहेर आले. आता ही माणसं काही निष्ठावान नाही आहेत, ही माणसं काही निवडून येणार नाहीत. पक्षाची तिकीटं मिळाली तर ती पक्षाकडे तिकीटं मागायला जाणार नाही, पण निवडून नक्की येतील आणि ते सोडणार नाहीत पक्ष मार खाल्ला तरी. मूळ मुद्दा असा आहे, अमित शहा प्रवण अशा लोकांना जर तुम्ही तिकीटं दिलीत तर ते असेच फुटणार. ही या 6 जण, आता शिवसेनेचं एक मर्यादित उदाहरण आहे, 6 जण आहेत ना, त्यातल्या कोणाशीही तू भारतीय राज्यघटना, जनगणमन किंवा वंदे मातरम, बलिदान दिलेल्या क्रांतिकारक किंवा यातल्या कुठच्याही गोष्टीवर 5 ओळीचा निबंध लिहायला सांग आणि तोच निबंध अमित शहाने लिहायला सांग, कोणालाच लिहिता येणार नाही. यांना भारत नावाच्या देशाच्या बद्दल, संस्कृतीबद्दल काहीही समजच नाही आहे. आणि ती का नाही आहे? कारण भारत म्हणजे भारतातली माणसं हे त्यांना कळत नाही आहे. त्यांना भारत म्हणजे रिअल इस्टेट वाटते, भारत म्हणजे जी हडपायला मिळते ती जल जंगल जमीन वाटते, जी मानसिकता मुळातच काही गुजराती आणि इन्फिल्ट्रेटेड ज्यू, ज्याला गुज्जू असं आपण म्हणतो, त्यामुळे आलेली आहे. महात्मा गांधींच्या महान वारसाचा ठसा आणि सरदार पटेलांचा ठसा जो गुजरातवर होता तो पुसून टाकला या लोकांनी. आणि आता गुजरातला एका इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्समधला अहंगंड आहे, त्यांनी इतकं पछाडून टाकलेलं, जिथे जातात तिथे नाचायला लागतात गुजराती लोक. ही जी ब्रेन वॉशिंग आहे, हेचे कॉन्सिक्वेन्सेस वर्षभरात तू बघशील देशभर उमटताना, ते फार धोकादायक आहेत. आणि ही फुटलेली जी माणसं आहेत, ती माणसं फोडणारी हेच घटक आहेत जे थैली टाकतात आणि लोकांना त्यांना वाटतं काय माणूस खरेदी करता येतो, माणसाला घाबरवता येतो. चूक. आत्ता जे घाबरतायत त्यांनी हे समजलं पाहिजे, डॉन पिक्चर मधल्या त्या डायलॉग सारखं, की अमित भाई आणि मोदींमध्ये बोलणं हेच होत असेल की ह्या पिस्तूलमध्ये गोळ्या नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण त्या खासदारांना नाही माहित. कळलं? आणि जे पैसे लावले जात आहेत ते फिरून परत भारत सरकारच्या तिजोरीत जमा होतील, याची शपथ सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे. आज ना उद्या या सगळ्यांचा निर्णायक फैसला झाला पाहिजे. कारण हा देशद्रोह सहन केला तर ही कीड पुढच्या पिढ्यांना बर्बाद करते, आपली जंगलं बर्बाद करते, आपलं पाणी बर्बाद करते, आपलं जमीन बर्बाद करते. हे काय आहे? पण मुळात म्हणजे आता ज्या टप्प्यावरती हे होत आहे, त्यांना Y+ सुरक्षा दिली आहे. हो. जे 6 जण फुटलेत त्यांना तिथे ममता बॅनर्जींपासून सगळ्यांची सुरक्षा काढून घेतली आणि हे जे फुटलेले आहेत त्यांना सुरक्षा दिली जाते काही लोकांना. त्यातल्या माझा एवढाच मुद्दा आहे, किती काळ सुरक्षा घ्याल तुम्ही? जनतेने तुम्हाला लाज असेल ना, माझं म्हणणं कोणीही फुटावं, मी गांधीयन आहे, कोणीही फुटावं, राजीनामा द्यावा, त्या पक्षात जावं, बरोबर, त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून यावं आणि उजळ माथ्याने जगावं. खरं काहीही प्रॉब्लेम नाही कोणाला. तुम्ही लोकशाहीत जगताय तर लोकशाहीत जगा. तुम्ही आधी लबाडपणे खासदार
पदाला उभे राहणार, आमची मतं घेणार त्या ब्रँडवर, बरोबर. आणि मग आमच्या कष्टाला तुम्ही न जुमानता त्यांच्याकडनं पैसे घेणार आणि तुम्ही फुटणार, ह्या पापाला क्षमाच नाही. नाही, आणि मग ते त्याला क्षमा नाही कुठच्या. मी ठाकरे कल्चरचा विरोधक राहिलेलो आहे बाळासाहेबांपासून. मी गांधीवादी आहे, पण गांधीवादामध्ये पण ह्याला क्षमा नाही आहे. गांधीवादामध्ये तर जास्तच क्षमा नाही आहे. गांधी नेहमीच म्हणाले होते, एक भ्याड माणूस आणि एक अहिंसक, भ्याड अहिंसक आणि एक एक हिंसा करणारा मनुष्य जो भ्याड नाही आहे, याच्यामध्ये निवडायचं झालं तर निर्भय हिंसावादी मी निवडी. बर. हे गांधीजींचं वाक्य आहे. निर्भय असणं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं. निर्भय असणं जास्त महत्वाचं आहे आणि करप्ट नसणं. करप्ट म्हणजे काय की यात तुम्ही निवडून आलेल्या केवळ बांधील तुम्ही उद्धव ठाकरेंना नाही आहात, बरोबर. ममता बॅनर्जीला नाहीत, अरविंद केजरीवालला नाही आहेत, तुम्ही जनतेला आहात. बरोबर. तुम्ही जनतेसमोर जायचं, राजीनामा द्यायचा, दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि मग काय ते अमित भाईंकडनं तुम्हाला जे थैले आहेत ते घ्यायचे. नाही, तुम्ही तर हे सांगताय लबाडीचं या सगळ्यातल्या, म्हणजे हे आणि तुम्हाला 6 सांगतो खासदार महाराष्ट्रातल्या एक फुटलेले आहेत. लास्ट सांगतो मी का बोलतोय. हम्म. गृहमंत्री केंद्रीय का मी ह्यांचं नाव आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ता मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत फडणवीस, इवन एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत, ते फुटलेच होते. त्यांनी ह्या सगळ्या कांडाचं मूळ नेतृत्व आणि जनक ते आहेत. त्यांच्याबद्दल आपण भरपूर बोललेलो आहे आणि पुढेही बोलू. आणि तिसऱ्या सुनेत्रा पवार आहेत उपमुख्यमंत्री. या तिघांनाही आत्ता हे बंड नकोच आहे, कोणाच्याच सोयीचं नाही. नकोय. नाही अजिबात. शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. पण मग कशासाठी करतायत? शिंदेंना सांगण्यात आल्यावर ते एक्सलन्सी का म्हणतात जेव्हा मिस्टर प्रेसिडेंट म्हणायचं आहे तेव्हा पंतप्रधान, कारण या संघाच्या सर्कलमध्ये किंवा परिघामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, जो आपल्याहून बलवान आहे त्याचे सरळ पाय धरायचे, पाय चेपायचे, गुलामी घ्यायची त्याची, आणि आपल्याहून दुर्बळ आहे त्याला चिरडायचा. ब्रिटिशांपासून यांचे चालू आहे. 10 वेळा माफी मागितली सावरकरांनी, हे निश्चित झालं ना, सात्यकी सावरकरांनीच मान्य केलं. त्यांचेच हे वारस आहेत सगळे, म्हणजे वैचारिक. त्यामुळे हे जे आहे की तू आत्ता काय विचारलं लास्ट, म्हणजे हे कुणासाठी चाललंय म्हणजे तर ह्या राज्यातल्या कुणासाठी चाललेलं नाही. बरं. हे मोदींच्या असुरक्षिततेसाठी, त्यांना मुकुट परिधान करण्यासाठी, डिलिमिटेशन आणण्यासाठी. पण ही दुय्यम आहे, डिलिमिटेशन हे सेकंडरी आहे. फर्स्ट असुरक्षितता, कधी सरकार पडेल, आपल्या बहुमत नाही आहे आणि देशातली परिस्थिती ज्वालामुखीसारखी होते, त्याची वाफ बाजूला होऊन फटकन सगळं आग बाहेर पडेल, त्याच्या अगोदर आपण एवढे खासदार आणायचे की आपण सगळ्याला दबवून टाकू, असं सगळ्यांना वाटतं रे. मला त्या दिवशी एक भक्त भेटला, तो म्हटलं आता 70% भारत संघाच्या कक्षेत आला. मी म्हटलं ते काय, ब्रिटिशांच्या 100% होता. जावं लागलंच त्यांना कधी. आणि हंगेरीचा सेम 16 वर्ष होता हंगेरीचा राष्ट्राध्यक्ष, त्याने पण सगळ्या इन्स्टिट्यूशन असं लोकांच्या आकांक्षांना, 140 कोटी जेव्हा लोकसंख्या असते आणि जमीन मर्यादित असते, तेव्हा लोकांच्या आकांक्षांना अशा दमनाने तुम्ही फार काळ दाबून त्याच्यावर राज्य नाही करू शकत. ब्रिटिशांनी सगळं मिळून 90 वर्ष राज्य केलंय. जे आपण 150 म्हणतो, पण ते ईस्ट इंडिया कंपनीचं वेगळं होतं. 90 वर्ष ब्रिटिशांना राज्य जेमतेम करता आलं. त्यातली निम्मी वेळ तर तिथे स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका, या अधिकार देत 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 त्यांना करायला लागलं. त्यामुळे सिव्हिलाइज असो नाहीतर बार्बॅरिक असो, आत्ता आहे तसं संघाचं किंवा टेररिस्ट कल्चर असो तुमच्या टोळीचं, पण तुम्हाला एक दिवस तुमची दमनशाही, दडपशाही सोडून पळूनच जावं लागतं किंवा सत्तेतनं उतरावं लागतं. त्या दिवशी जनतेने हा जाब विचारणार आहे याचं भान या फुटणाऱ्या लोकांनी ठेवलं पाहिजे आणि त्यांना फोडणाऱ्यांनी. पण तुम्हाला असं वाटतं की खरोखर हा जाब जनता विचारेल म्हणून? का नाही विचारणार जनतेने? आज जी जनता जाऊन 4 तास उन्हात उभी राहते, मी जनता आहे यार, असं काय करतो, मीच बोलतोय, मी जनता आहे, तर 2.5-3 तास मला आर्टिक्युलेशन आहे, बोलता येतं. जनतेला बोलता येत नाही म्हणून तुला वाटतं की जनता नाही करणार. तू मुलाखत घे, सगळी जनता हेच बोलेल आणि खाली मतं मागूया आपण, मतदान करावं, लोकांनी मतदान करावं याच्यावर की तुम्हाला हेच वाटतंय की. तर मूळ मुद्दा असा आहे. आणि मला माहिती आहे एक बापट नावाचे गृहस्थ ह्याच्यावर येतात
ते 7-8 वेळा लिहितात तेच बरं का. तर आता बापट, जोशी या रानडे हे सगळं मला कळलंय यार. यांच्याबद्दल मी काहीही बोलू म्हणजे तुझं एक थॉट आहे आणि तो मला अतिशय आवडतो. कितीही विपरीत लिहिणारा माणूस असो त्याला ब्लॉक नाही करायचा. त्याची संधी घेऊन संघाच्या लोकांनी काँग्रेसच्या काळामध्ये हीच संधी घेतली. काहीही झालं तरी त्यांच्यावर बंदी न आणल्यामुळे आणि रजिस्ट्रेशन करून न घेतल्यामुळे आज ते पोपावले. त्यामुळे तू ते करत राहा, तुलाही कळेल एक दिवशी. तर मूळ मुद्दा हा आहे की या सगळ्या बाबीमध्ये लोकांना जनतेला हे वाटतं का हा प्रश्न मला वाटतं तर जनतेला वाटतं. कारण मी अतिशय जनतेला जे प्रश्न आहेत, आर्थिक समस्या मला आहेत, प्रपंचाची चिंता मला आहे, मुलाची काय होणार ह्याची चिंता मला आहे, दळणवळणाची साधनं नसल्यामुळे तणाव मला आहे, पाऊसच पडला नाही तर शेती आणि पाणी याचं काय होणार ह्याची चिंता मला आहे, पैसे कुठून येणार ही चिंता रोज मला आपल्याला असते, तुलाही असते, मलाही असते. तर जनता वेगळी काय आहे हेच आहे ना. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा 2.5 तास घाम निघेपर्यंत आपण रांगेत उभं राहून ह्यांना मतं दिली तर ह्यांना असेच सोडायचे का? माझं अमित शहा, नरेंद्र मोदी, संघ यांच्याशी काही संबंध नाही का वाकडं नाही. माझा प्रॉब्लेम आहे माझ्या मेहनतीला, माझ्या सृजनाला आणि माझ्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करता कामा नये. माझ्या म्हणजे जनतेच्या. तुम्ही त्यांचा ज्या दिवशी अमित शहा आणि मोदींनी जनता निवडायला सुरुवात केली SIRच्या माध्यमातून त्यांना ज्ञानेश कुमारने साथ दिली, त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं की हे खरोखरच देशद्रोही लोक आहेत. कारण जनता तुम्हाला निवडणार, तुम्ही जनतेला नाही निवडायचं. या देशामध्ये जो पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला त्याला एक इतिहास असा होता की 1967 ते साधारणपणे 77 या दशकभरामध्ये खूप लोकांनी तेव्हा पक्ष बदलले. आयाराम गयाराम ही कन्सेप्ट तेव्हाच आली हरियाणामधनं. आणि आता आपल्याला असं दिसतंय की 2014 नंतर ज्या पद्धतीनं पक्ष फोडले जात आहेत त्याच्यामुळं त्या पक्षांतर बंदी कायद्याचं सुद्धा यांनी पूर्णपणे म्हणजे त्या कायद्यालाच नेस्तनाबूत करून टाकलेलं आहे. तर हे सगळं रोखणार कसं? म्हणजे नाही, पण तो अगोदरच्या दशकामध्ये इंदिरा गांधींच्या काळामधलं जे तू सांगतोयस तेव्हा पक्ष बदलायचे लोक किंवा सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न तर सगळ्यांचाच असायचा. तेव्हा पक्षांतर बंदी राजीव गांधींनी आणली. ती पण काय अटलजींनी किंवा ह्या सरकारने आणणंच शक्य नाही. तर ती आणली. पण त्या काळात तू लक्षात घे की अशी मुस्कटदाबी नव्हती. कारण त्या काळात नवीन पक्ष स्थापन होऊन वाढले पण. उदाहरणार्थ NTRांचा जो आता तेलुगू देसम चंद्रबाबू नायडू जे ज्याच्या ह्याच्यावर पायावर उभं आहे सरकार मोडकं ते तो पक्ष उभा राहिला. MG रामचंद्रन त्या काळात मोठे नेतृत्व म्हणून उभं राहिले. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या काळात उभी राहिली. अनेक स्थानिक पक्ष आणि प्रादेशिक पक्ष हे त्या काळात उभे राहू दिले गेले म्हणून राहिले. म्हणजे आमदार आणि खासदार फुटायला प्रवृत्त व्हायचे. तिथून प्रवृत्त ईडी पाठवून करायचे नाहीत लोक. म्हणजे असं एकाद दुसरं उदाहरण असेल जेव्हा गरज पडली अशी प्रत्येक आयाराम गयारामचा जो इशू जो शब्द आला मुळामध्ये एकाच दिवसात 3 वेळा पक्ष एका माणसाने बदलला तेव्हा राजीव गांधी होते. आणि तेव्हा राजीव गांधीने तो कायदा आणला ज्याला आता ह्यांनी धाब्यावर बसवलं. पण मला असं वाटतं की सगळ्यात मोठा कायदा जनता हा आहे. कारण सॉव्हरीन पीपल असं म्हटलेलं आहे. आपण सार्वभौम माणसं आहेत, सार्वभौम जनता आहे. त्याच्यापुढे कोर्ट नाही, त्याच्यापुढे निवडणूक आयोग नाही, त्याच्यापुढे संसद ही जनता बनवते. त्यामुळे त्याच्यापुढे काहीच नाही. आणि प्लेटोचं जे बेसिक तत्व आहे म्हणजे प्लेटोच्या थ्योरी जी आहे त्याच्यापासून हे निरंतर रिपब्लिक जे डेव्हलप होत आलेले इव्हॉल्व होत आलेलं आहे आजपर्यंत. त्यात क्रांत्या झाल्या, त्यात कम्युनिस्ट क्रांत्या झाल्या, फ्रेंच रेव्होल्युशन झाली, अनेक झाल्या, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाली, म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरच्या. त्याच्या सगळ्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला दिसते की तुम्ही जनतेला डावलून काही करू शकत नाही. आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे इतके भयंकर दुष्परिणाम होतात की जे करणारे आहेत त्यांच्या पिढ्या त्याची दुष्परिणाम भोगतात. ते भोगतील. म्हणजे मला काय किंवा तुला काय, आपण इतिहासाच्या योग्य बाजूला आहोत. आता जे दिसतंय म्हणजे एका पाठोपाठ एक अशा पद्धतीनं पक्ष फोडणं याच्यामध्ये सर्वाधिक कुठली व्यवस्था जबाबदार धरायला पाहिजे? तर अर्थातच न्याय व्यवस्था. म्हणजे तो एक मधलं राहिलं. न्याय व्यवस्थेवर आपण येऊ. त्याच्या आधी इथे सोयीचं का नाही आहे? कारण एकनाथ शिंदेना आत्ता आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून हे केलेलं नको. त्यांना अप्रिय व्हायचं नाही आहे. ह्याच्यात लोकप्रियता नाही आहे.
हे बघ, हे जे आहे ना त्यांच्याबरोबर गेले ते गेले, आता त्यांना आदेश आलाय वरनं, तो भीतीदायक असतो. त्यामुळे ते बंदूकमध्ये गोळी आहे किंवा नाही त्याचा विचार हे करत नाही ना, म्हणजे त्यांना माहिती आहे, यांना कुठे माहिती आहे, यांना हे महाशक्तीच आहे अजून ती. तर त्या बॅरलमधलं ते नेत्यानेहूचं हेच गेलंय दारुगोळा. आणि त्यांनाही कदाचित खुश करायचं असेल पक्ष हा म्हणजे खुश का, पुढचं भविष्य. आता हजारो एकर जमिनी घेतल्यावर तुम्हाला कोणाला तरी खुश ठेवायलाच लागतं ना यार. मानवी कॅपॅसिटीच्या बाहेरची संपत्ती तू एकदा गोळा केली की तू बघतोस की सर्वात श्रीमंत मनुष्य देवाच्या असं मूर्ती समोर करतो. अरे त्या मूर्तीत देव नाही आहे, देव माणसामध्ये आहे, पण त्याला तू समजावू शकत नाही, इतका बिथरलेला असतो तो. तर ह्या गोष्टीवर आपण वेगळं बोलू शकतो, पण मूळ मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेनं, देवेंद्र फडणवीसांचा तर काहीच फायदा नाही याच्यामध्ये. म्हणजे त्यांना जे सांगेल ते संघाचं एक आहे, वरनं आला आदेश की ते फॉलो करायचं, पण त्यांना काय फायदा आहे ह्यांचा? हे दिसत पण होतं की गेल्या 1.5 वर्षामध्ये फडणवीस विरुद्ध शिंदे हा संघर्ष जास्त चालू आहे. शिंदेचे स्वतः नेते असं म्हणतात की भाजप आता आमचं मुंडकं छाटायचं राहिलेलं आहे. अशा वेळी प्रश्न तोच पडतो की हे खासदार पुन्हा शिंदेच्याकडे जाऊन नेमकं काय करणार आहेत? जर जायचं तर ते भाजपकडे का जात नाही? भावी काळामध्ये फडणवीस किंवा योगी आदित्यनाथ वेगळ्या, आता योगी आदित्यनाथांचं वेगळं तुम्हाला दिसेल. योगी आदित्य त्यांचा हे आपल्याला प्रतिस्पर्धी ठरू नयेत म्हणून अमित शहा अगोदरच एक कार्यक्रम हाती घेतला आहे. तर ते मोदींचे राजदार आहेत, तर आता एक दिवशी राजा तर बनलं पाहिजे. किती काळ अपवर्ड जर तुमची प्रगती होत नसेल तर तुम्ही स्टॅग्नंट होऊन नष्ट होता. हे कोणत्याही सत्तेला लागू आहे. म्हणजे चंद्र जसा एक तर वाढतो किंवा कमी होतो, जशी सत्ता वाढते किंवा कमी होते. तर या पॉइंट नंतर त्यांना प्रतिस्पर्धी फक्त पक्षात होते असं वाटतं. असं नसतं ते, पण त्यांना वाटायला काहीच वाटू शकतं ना. म्हणजे हार्ट दुखलं म्हटल्यावर तू इन्शुरन्स कंपनीकडे जातो, म्हणजे डॉक्टरची औषधं घेता घेता इन्शुरन्स पण करतो, तसंच आहे ते. तर हा मुद्दा जो आहे त्यांना, तर ते पुढचा स्कोअर सेटल करण्याकरता हे गोळा केला. आता अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या तर ह्या स्पर्धेत कुठेच नाही जातात. त्या फक्त स्वतःच्या इंटरेस्टला प्रोटेक्ट करतात, कॅसल करतात. पण मूळ मुद्दा असा आहे की राज्यातल्या नेत्यांना इंटरेस्ट नाही आहे. तो इंटरेस्ट कोणाचा तरी वेगळ्या माणसाचा आहे. तो नंबर 1 आणि नंबर 2चा इंटरेस्ट आहे. नंबर 2चा वेगळाच इंटरेस्ट आहे, नंबर 1चा वेगळाच इंटरेस्ट आहे. नंबर 1चा इंटरेस्ट सर्व होतोय असं नंबर 2 सांगतायत. ते ॲट द सेम टाइम ते स्वतःचा इंटरेस्ट सर्व करतात. जसं की शिंदे हे अमित शहाचे लॉयल आहे. असं आता लॉयल म्हणजे जे बाळासाहेबांचे लॉयल नाही झाले ते अमित शहाचे काय होणार. पण आपण तात्पुरतं सोयी करता लॉयल हा शब्द वापरू, कारण लॉयल हा शब्द हल्ली सोयी करताच वापरतात. तर लॉयल हा शब्द, तर ते जे आहेत तर तो आपला, तू माझा सरदार. म्हणजे जसं उद्धव ठाकरेंनी स्वतःची मोर्चे बांधणी शिवसेनेत सुरू केली, तेव्हा याच शिंदेना तू माझा सरदार म्हणून ठाण्यामध्ये अलाव केलेलं. काय वाटतं? हा म्हणजे तरे सांगत होते की हो नाही हो हे फुटणार एक दिवशी, तर तरेंचं कोणी ऐकलं नाही. तर एनिवे, तर आता अमित शहाना हे वाटतं हे माझं सरदार. ते देवेंद्र फडणवीस हे आपल्याला पुढे स्पर्धक होतील म्हणून, कारण फडणवीसांकडे जेवढा नागपूर संघाचा पाठिंबा आहे तेवढा शहांकडे नसणार आहे मोदींच्या नंतर, मोदींच्या सत्तेच्या नंतर. ही गणित आहे रे साधी. तर या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या नेत्यांना आत्ता ह्या फोडीत इंटरेस्ट नाही, शिंदेच्या फोडीत इंटरेस्ट होता, कारण सत्ता मिळणार होती, मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. शिंदेना मुख्यमंत्रीपद एनी हाव मिळण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण मुख्यमंत्रीपद एकटे अमित शहा ठरवणार नाहीत. आता अजून मोदी आहेत सत्तेत, तर मोदी शिंदेना का मुख्यमंत्री करतील? बरं, मोदी आणि शहा मिळून शिंदेना. बरं, संघाचा मुद्दा जर, संघाचं आता काही राहिलेलं नाही, उगाच संघाचं नाव म्हणजे सत्तेत संघ दुबळ्या माणसाचा दुष्टपणा सगळा त्यांच्यात आहे पूर्वीप्रमाणे, पण त्यांना दात असे राहिलेले नाही आहेत. जर दात असते तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नवीन नबील न होता, ते कोण नवीन नबील, नितीन नबील काय असेच काहीतरी इनसिग्निफिकंट कोणतरी होण्याऐवजी संजय जोशी झाले असते. संजय जोशी हे वकूफ असलेले मनुष्य होते. संजय जोशी हे योग्य होते, कर्तबगार होते, त्यांना लोकप्रियता आहे संघामध्ये, मी बाहेरच्या जगात नाही म्हणत आहे, आणि मोदींपेक्षा ते खरेच हुशार होते. पण मूळ मुद्दा असा की संजय जोशींना केले गेले नाही, तेव्हाच तू समज की संघाची ताकद संपली. तर सत्तेमध्ये पण त्यांचा जो सो कॉल्ड एक नॅरेटिव्ह मधला पाठिंबा आहे तो फडणवीसांना जास्त असणार आहे शहांपेक्षा,
कारण फडणवीस नागपूरचे आहेत, ब्राह्मण आहेत आणि संघाच्या मुशीतच म्हणजे तिथेच वाढलेले आहेत. शहांचा भरोसा नाही संघाला. पुन्हा एक कोण म्हणजे असं सहन करेल, म्हणजे अजून 12 वर्ष वनवास, तर कळलं. तर ही सगळी समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्रातले फोडले जात आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रासाठी नाही आहे. बरं. पण देशभरातनं हे जे दिसतंय की जे प्रादेशिक पक्षांचे नेते आहेत त्यांना संपवलं जात आहे, तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड याच्यामुळं पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं काम चालू आहे का? बघ असं कसं आहे की कोणता ब्रँड कधी संपत नाही. ठाकरे ब्रँड संपवायला असा कोणता शहा ब्रँड उदयाला आलाय? जय शहा इज अ मेड ऑफिसर आणि अमित शहा इज ऑल्सो मेड ऑफिसर. कोणता ब्रँड आहे त्यांचा? काय ब्रँड आहे? आणि ठाकरे ब्रँड आहोत तरी काय आहे? जनता हा ब्रँड आहे. बरोबर. या जगामध्ये जनता जी कधीच दिसत नाही ती खरी ब्रँड असते आणि जनता ठरवते हा ब्रँड. उद्या ठरवलं त्यांनी प्रशांत कदम इज ब्रँड, प्रशांत कदम ब्रँड. तुमचा आलेला योग्य काळ आणि तुमच्यावर प्रेम करण्याची तेव्हाची जनता हा तुमचा ब्रँड त्यावेळेला एस्टॅब्लिश करते आणि नाही तेव्हा तो काळ आणि जनता तो हिरावून पण घेते. माझी आई मला नेहमी मला सुरुवातीच्या काळात जेव्हा थोडी पॉप्युलॅरिटी वगैरे मिळाली ना, तेव्हा आईच्या शेवटच्या काळात तिने अगदी सुरुवातीचं बघितलेलं माझ्या क्षेत्रात, म्हणजे आपली मर्यादित सामान्य माणसाला जी मिळते ती. तर तेव्हा माझी आई नेहमी म्हणायची, हे बघ एक लक्षात ठेवा, लोक जेवढे चढवतात ना तेवढेच पाडतात. असं ती कायम सांगायची. ते माझ्या डोक्यात इतकं फिट बसलं ना की किती चढवलं तरी मला चढायलाच नाही होत. म्हणजे मला वाटतच नाही की आपण काही आहोत. आपण खरंच काही नाही आहोत. तू एकदा समुद्राच्या किनारी जाऊन उभा राहा शांतपणे. मला एकदा असं इच्छा आहे की नरेंद्र मोदी, हे मोहन भागवत, अमित शहा, हे सगळे जे 12 वर्षात अन्याय अत्याचार करणारी लोक होते ना, त्यांना एकदा समुद्रकिनारी घेऊन जायचं आणि त्या विशाल समुद्राच्या किनारी असं दाखवायचं की हे आपण असे आहोत बघा, ह्या वाळूच्या कणाएवढे पण नाही आहोत या विश्वामध्ये. पण अशा प्रकारे ते सृजनशील संवेदनशील विचारच नाही करणार. अन्यथा त्यांच्यामध्ये जनतेप्रती एम्पथी आणि कंपॅशन असती, ना की असा बकासूर सुटला असता. आपल्या नश्वरतेचा स्वीकार न केलेली माणसं आहेत ही. त्यांना वाटतं आपण अमर आहोत, त्यामुळे गिळत जाऊया हा देश, मिळाल्या ना हातात तर विकून घेऊया. आणि त्या पापामध्ये हे 6 जण भागीदार आहेत. ते तृणमूल काँग्रेसचे जे फुटलेत ते सगळे भागीदार आहेत. ते आपचे जे फुटलेत ते भागीदार आहेत. काही असो, आपशी आपले मतभेद आहेत. आप ही संघाचीच पिल्लावळ आहे असं मी मानतो आणि विचारसरणीने हुकुमशाहीच आहेत. पण ते आपच्या ब्रँडवर निवडून आले ना, राजीनामा द्यायचा आणि परत निवडून यायचं. तेवढी तरी किमान एक प्रामाणिकता पाहिजे. प्रामाणिकपणा हा मूळ अट आहे. हे नवीन अधिकारी आहेत, खूप प्रामाणिक आहेत. असं जे म्हटलं जातं ते कोणताही मुसलमान हा खूप चांगला आहे, हा मुसलमान आहे पण चांगला आहे, हे अधिकारी आहेत पण प्रामाणिक आहेत असं म्हणतात ना, तेव्हाच समजा की ह्यातलं मूल्य व्यवस्था कोसळलेली आहे या माणसाची, बोलणार आहे आणि स्वीकारणार आहे आपण. आपला न्यायव्यवस्थेबद्दलचा मुद्दा राहिला. म्हणजे हे जे सगळं घडतंय, जर वेळीच निकाल आले असते, थोडाफार पाठीचा कणा दाखवला असता कोर्टानं, तर कदाचित एवढी हिंमत नसती झाली. न्यायव्यवस्था जर जिवंत असती तर 2019 साली मोदी सत्तेतनं गेले असते. त्यांनी ते नमो चॅनल सुरू केलं. लेवल प्लेइंग फील्डच नव्हती इलेक्शनला आणि गेलो तुम्ही नमो चॅनल सुरू केलं. नमो चॅनल सुरू केला होता. अरे अमिताभ बच्चन सारख्या माणसा 84 साली त्याची पिक्चर बंद केलेले टीव्हीवरचे, आठवतं निवडणूक आयोगाने. नाही तर कोर्ट दट्ट्या द्यायचा असं जरा इकडे तिकडे. अलाहाबाद हायकोर्टने 6 वर्ष इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्या ह्यांच्यापेक्षा खूप पॉवरफुल पंतप्रधान, त्यांच्यासमोर अमेरिका पण झुकायची. त्यांच्यावर 6 वर्ष निवडणूक लढवण्याची बंदी घातली होती. म्हणजे कोर्ट्स जर पॉवरफुल असते तर मोदी 19 नंतर सत्तेतच आले नसते. आणि कोर्ट्स ही कम्प्लीट RSS आणि मोसादने इन्फिल्ट्रेट केल्यामुळे भारतीय कोर्ट्स, मोसाद म्हणजे तू लगेच इस्रायली माणूस धरू नको, मोसाद म्हणजे भारतीय माणसाला ब्रेनवॉश केलेले, मिलिटरीमध्ये पण ते आता करतायत आणि सैनिकी स्कूल ह्यांच्या क्रोनिंगकडे दिली गेलेली आहे. त्यामुळे मिलिटरीचं काय होतं याची तुम्हाला कल्पना नाही आहे. प्रत्येक क्रोनी ह्यांचा प्रायव्हेट मिलिटरी ठेवणार. अमित शहाची एक प्रायव्हेट मिलिटरी आहे, म्हणजे असणारच. जी मिलिटरी आहे तीच त्यांची प्रायव्हेट लॉयल्टी, म्हणजे त्यांना त्यांच्या माहिती लॉयल्टी, म्हणजे लॉयल्टी हे काय ते कळेल त्यांना सगळ्यांना, पण लॉयल्टी. तो अग्निवीर हे सगळे जे ब्रँड कॉईन आहेत ना, ते
ढोवाल, अमित शहा, मोदीजी, त्यांचे क्रोनी यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी पुढच्या काळातल्या निर्माण केलेल्या घटकांनी ही बांधलेली भिंत आहे. त्या भिंतीमध्ये कोर्ट पण सामील आहे. त्यामुळे कोर्टामध्ये न्याय मिळतो याऐवजी कोर्टामध्ये निकाल लागतो हे जास्त खरं. त्या उद्धव ठाकरेंच्या केसचा निकाल लागला म्हणजे न्यायच नाही झालाय अजून, म्हणजे त्याचा रिझल्टच नाही आला. आणि 3-4 न्यायमूर्ती तुमचे चीफ जज, आणि आता चंद्रचूडांबद्दल किती बोलावं आपण, चंद्रचूडावर एपिसोड केले, पण त्यानंतर गवई आले. ते सत्तेतनं म्हणजे पदावरनं उतरले काय त्या बागेश्वर धीरेंद्र शास्त्रीकडे गेले सहकुटुंब. आंबेडकरांचे अनुयायी गवई, ज्यांना आपण आंबेडकराईट आहेत म्हणून मला खूप आनंद झाला पहिल्या दिवशी. ज्या दिवशी ते बागेश्वर धीरेंद्र शास्त्रीकडे सहकुटुंब असे उभे होते ते बघितलं तर मी म्हटलं ना काय हवंय. आंबेडकरांचा एक अनुयायी भारतीय रिपब्लिकचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो. त्यानंतर त्याने एका असल्या भोंदू आणि खोट्या साधू म्हणवणाऱ्या अशा फ्रॉड आणि कम्प्लिटली इमॉरल माणसासमोर आणि आपल्या वयापेक्षा अर्ध्याही नसलेल्या माणसासमोर हात जोडून सगळ्या कुटुंबाला उभं करावं. आणि मराठी माणूस आहेत ते. त्यामुळे तू महाराष्ट्राबद्दल जी विधानं केली, महाराष्ट्र धर्म वगैरे, तर ह्या लोकांनी बुडवल्या. चंद्रचूड, गवई, मराठी, मग 2 मराठी याच्यात सिंहाचा वाटा आहे. देवाचं ऐकून बाबरी मशिदीचा, राम मंदिराचं हे केलं तरी. बाबरी मशीद पाडणं हा गुन्हा आहे, पण गुन्हेगार कोणीच नाहीये. किती विलक्षण आहे. बाबरीपर्यंत आलोय आपण, तर आता ते राम मंदिराच्या ज्या बातम्या येत आहेत देणग्या, म्हणजे जे तुम्ही आता मगाशी म्हणत होतात की जनता ही सगळी या सगळ्याबद्दल उत्तरदायित्व मागेल आणि ती लढाई लढेल, पण मुळात जनतेपर्यंत या गोष्टी पोहोचत आहेत का? म्हणजे आता राम मंदिराबद्दल इतक्या सगळ्या मोठ्या गोष्टी होऊन सुद्धा त्याची चर्चा आपल्या आजूबाजूला फार होताना दिसत नाहीये. मी आता 15 लाख कोटींचा घोटाळा झाला. मी त्यात ज्ञानेश कुमार म्हणजे जे चुनाव आयुक्त आहेत ते ट्रस्टी होते आणि त्यांच्या काळात CCTV गायब केला गेला असं आजच अवेश तिवारी नावाच्या एका पत्रकारांच्या ट्विटर हँडलवर लिहिलंय. सकाळीच आम्ही त्याच्यावर चर्चा केली, तू ती बघू शकतो त्यांचा ट्विटर हँडल. तर असो, म्हणजे हे सगळं PMO पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि कोणताही 1400 कोटीचा वगैरे भारतात आता भ्रष्टाचार आहे, 12 वर्ष गेले, तो PMO आणि HMOला माहीत असल्याशिवाय होत नाही, कारण एवढं ऑथॉरिटेरियन कल्चर आहे. तो मूळ मुद्दा हा आहे की राम हा सत्तात्यागाचं प्रतीक आहे. रामाने दिलेल्या वचनासाठी सत्तात्याग केला. तो अवतार, देव मानतो तुम्ही कोण मानत नाही, एक पुराणातला नायक आहे का, तो वाल्मिकींनी रंगवलेला नायक आहे, हे सगळं काही मानलं, महाकाव्याचा नायक आहे, तरीसुद्धा तो प्रतीक कसला आहे तर सत्तात्यागाचा. त्याच्या नावाचा वापर करून वखवकल्यासारखा सत्ताभोग आणि इतर भोग, अय्याशी, स्त्रीलोलुपता आणि सर्व प्रकारची एखाद्या सत्ता मद्यधुंद माणसाप्रमाणे 12 वर्ष सत्ताधुंदता ज्यांनी केली त्या लोकांनी अखेर राम मंदिरामध्ये पण पैसे लुटलेत. आणि 1-2 नाही, लोकांनी दिलेले पैसे, विटा म्हणजे सोन्याच्या आणि चांदीच्या, किमती सामान, दागदागिने, मला नाही वाटत तिथे राम फिरकले असतील म्हणून. राम जर असतील, अरे ते फिरकले नाहीच, कारण 24 साली भाजपचा उमेदवारच अयोध्येत हरलाय. त्यामुळे कैफी आझमींचं परत एकदा खरं झालं की शरयूमध्ये राम आणि पाय धुतले आणि ते निघून गेले यांची पाप शरयूत बघून. तर मूळ मुद्दा असा की ज्या तुम्ही एवढा मुल्ला मुलायम वगैरे म्हटलं, मुलायम सिंग यादवांच्या काळामध्ये ज्या कारसेवकांवर गोळ्या मारल्या तेव्हा नृपेन मिश्राच होते ना, तेच आता न्यासाचे प्रमुख आहेत ना, म्हणजे त्यांनाच केलंय ना तुम्ही. म्हणजे ऑर्गनाइज क्राईम लोकांविरुद्ध आणि संविधान मानणाऱ्या आणि देवभोळ्या भारतीय माणसाविरुद्ध एकतर्फी युद्ध 12 वर्ष चालू आहे सरकारचं. ह्या 6 खासदार फुटल्यावर त्याला वाय सुरक्षा देऊन बाकीच्यांना दम देण्याचा जो प्रकार आहे ना, तो या युद्धाचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याच्यात कोर्ट सामील आहे आणि त्यात राम मंदिर ही लुटण्याचं साधन आहे, ना की श्रद्धेचा भाग, श्रद्धेचा बाजार मांडला या लोकांनी. आणि हे मी नाही, भगवाधारी अनेक लोक बोलत आहेत. आणि तुला सांगतो की ऐक माझं, आता तुला मी एक अधिक गंमत सांग. RSS मधले अत्यंत, मी आता नावं नाही घेणार कारण त्यांची गुप्तता राखणं हे माझं कर्तव्य आहे.
मोठे, तरुण, यंग अशी अनेक माणसं माझ्याशी बोलतात. ते इतके उद्विग्न आहेत या सगळ्या प्रकाराला. अर्थात त्यांचं आणि माझे जुने मतभेद आहेत. पण त्यांना एक गोष्ट आणि ज्यांच्याशी मी बोलतोय त्यांच्याबाबत एक गोष्ट मला माहिती आहे, की ते नॉन बायोलॉजिकल राक्षस नाही आहेत. ते माणूस आहेत आणि त्यांना मर्यादा आहे हे त्यांनाही माहिती आहे, मला मर्यादा आहे ते मलाही माहिती आहे. माझी त्यांच्याशी मतभिन्नता आहे, त्यांची माझ्याशी मतभिन्नता आहे. पण आमचं बोलणं मानवी पातळीवर जे होतं त्याच्यात त्यांचं असं म्हणणं, आयडिओलॉजिकल वॉर जे आम्ही तुझ्या विरुद्ध जिंकलं होतं हो, ते आता आम्ही हरलो असं वाटतं आमच्याच लोकांपायी. महत्वाचं विधान आहे. अरे नाही, पण मी हे तुला ज्या माणसांचं सांगतोय ना त्यांचं नाव मी सांगू शकत नाही, पण जाहीर माणसं आहेत ना, सुब्रमण्यम स्वामी, खरंय खरंय. मधु किश्वर, बोलतायत, बरोबर. संदीप देव, अगदी. मी 50 माणसांची घडाधड नावं सांगतो जी जाहीर लिहितायत, मुलाखती देत आहेत. बोलतायत या सगळ्याबद्दल. खरंय. मुलाखतीच्या शेवटी हे जे सगळं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, पक्ष पळवण्याचं राजकारण चालू आहे, हे बघून सामान्य माणूस जो या सगळ्या राजकारणामुळे विचलित होतोय त्याला तुमचं नेमकं सांगणं काय, विशेषतः मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस? मराठी माणूस आणि महाराष्ट्रीयन माणसाने एकाच गोष्टीचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्र एवढा निर्बल आहे का की 4 माणसं त्याच्यावर भारी पडावी? काही असो त्यांच्याकडे, 4 आपल्यासारखीच मर्त्य आणि बायोलॉजिकल माणसं भारी पडावी एवढा दुर्बळ प्रदेश महाराष्ट्र कधी झाला? बरोबर. जो छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्यासारखे आणि संत तुकाराम यांच्यासारखी महान माणसं ज्या महाराष्ट्राने दिली, त्या माणसाला 4 माणसं जी एका विशिष्ट प्रदेशातून आली आहेत, मी असं सांगू ते तुला माहिती आहे, मला माहिती आहे, लोकांनाही कळणार आहे, पण त्या प्रदेशाला बदनाम करू शकत नाही, कारण तिथून गांधीजी पण आले, तिथून सरदार पटेल पण आले आणि तिथलेच शेतकरी आज लाठ्या खात आहेत मीटर विरुद्ध लढा करून. त्यामुळे त्या 4 माणसांना कधीपासून तुम्ही डोक्यावर बसवायला लागला? त्या 4 माणसांमुळे हे कल्चर महाराष्ट्रात आलेलं आहे. तर तुमचा लढा मुळावर लढा, तुमचा लढा फांद्यांशी नका लढू. फार महत्त्वाचं आणि समर्पक विधान आहे. मला वाटतं याच नोटवरती आपण ही मुलाखत थांबूयात. पण बरेच आजूबाजूचे संदर्भ, आपल्या अवतीभोवती जे घडतंय राजकारण, त्याचे या सगळ्या मुलाखतीतनं अगदी सखोलपणे आलेले आहेत. तुमची मतं या सगळ्याबद्दलची कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.